अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे विदा सावरकर. पुढील प्रश्न पहा. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे राजाराम मोहन राय. पुढील प्रश्न पहा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? याचं करेक्ट उत्तर आहे पोर्तुगीज. पुढील प्रश्न पहा. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? याचं करेक्ट उत्तर आहे नानासाहेब पेशवे. पुढील प्रश्न पहा. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? याचं करेक्ट उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. नेक्स्ट प्रश्न पहा. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? याचं करेक्ट उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. पुढील प्रश्न पहा. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचं करेक्ट उत्तर आहे राजाराम मोहन राय. नेक्स्ट प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे ॲलम ह्यूम. पुढील प्रश्न पहा. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? याचं करेक्ट उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. नेक्स्ट प्रश्न पहा. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. पुढील प्रश्न पहा. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? याचं करेक्ट उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे कोण आहे? याचं करेक्ट उत्तर आहे संत गाडगे महाराज. पुढील प्रश्न पहा. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? याचं करेक्ट उत्तर आहे अमृता कौर. पुढील प्रश्न पहा. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे सुबोध पत्रिका. नेक्स्ट प्रश्न पहा. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न पहा. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले? उत्तर आहे डच. पुढील प्रश्न पहा. पहिले महायुद्ध कोणाच्या कालावधीत किंवा कोणत्या कालावधीत झाले? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1914 ते 1918. पुढील प्रश्न पहा. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? पुढील उत्तर आहे जर्मन. पुढील प्रश्न पहा. परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली होती? उत्तर आहे पंडित नेहरू. पुढील प्रश्न पहा. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? याचं योग्य उत्तर आहे दी बेंगल गॅजेट. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे योमेशचंद्र बॅनर्जी. पुढील प्रश्न पहा. कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर याचं योग्य उत्तर आहे वास्को द गामा. पुढील प्रश्न पहा. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न पहा. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? याचं करेक्ट उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न पहा. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या? याचं योग्य उत्तर आहे बराकपूर. पुढील प्रश्न पहा. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्न पहा. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न पहा. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिकामधून. पुढील प्रश्न पहा. वैयक्तिक सत्याग्रह पहिल्या सत्याग्रही कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. पुढील प्रश्न पहा. लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? याचं करेक्ट उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण. पुढील प्रश्न पहा. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? याचं योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न पहा. जालियनवाला बाग
हत्याकांडचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरची सरकारने दिलेली कोणत्या किताबाचा त्याग केला? याचं योग्य उत्तर आहे सर ही पदवी. नेक्स्ट प्रश्न पहा. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? उत्तर योग्य आहे याचं दांडी. पुढील प्रश्न पहा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? याचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट प्रश्न पहा. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. नेक्स्ट प्रश्न पहा. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट प्रश्न पहा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. नेक्स्ट प्रश्न पहा. भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? याचं करेक्ट उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न पहा. गांधीजींनी चले जाव चा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? याचं योग्य उत्तर आहे 1942. पुढील प्रश्न पहा. स्वामी विवेकानंदचे गुरु कोण होते? याचं योग्य उत्तर आहे रामकृष्ण परमहंस. पुढील प्रश्न पहा. कोणास पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गाने आला? उत्तर आहे वास्को द गामा. पुढील प्रश्न पहा. भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली? याचं योग्य उत्तर आहे बाबरने. नेक्स्ट प्रश्न पहा. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? याचं योग्य उत्तर आहे कान्होजी आंग्रे. पुढील प्रश्न पहा. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. पुढील प्रश्न पहा. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न पहा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय. पुढील प्रश्न पहा. कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले? याचं योग्य उत्तर आहे संत गाडगे बाबा. पुढील प्रश्न पहा. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर याचं करेक्ट उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न पहा. 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. पुढील प्रश्न पहा. परराष्ट्र धोरणाची पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली? याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न पहा. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. पुढील प्रश्न पहा. कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती म्हटलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अभिनव भारत. पुढील प्रश्न पहा. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? याचं करेक्ट उत्तर आहे आचार्य कृपलानी. पुढील प्रश्न पहा. कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. पुढील प्रश्न पहा. महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे ज्योती निबंध. पुढील प्रश्न पहा. महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? याचं योग्य उत्तर आहे 1873 मध्ये. पुढील प्रश्न पहा. 1927ला कर्मवीर भाऊराव यांच्या मित्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला? याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. पुढील प्रश्न पहा. सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न पहा. जय जवान जय किसान हे उद्गार कुणाचे होते? तर याचं योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांचे. नेक्स्ट प्रश्न पहा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहे? याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढील प्रश्न. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न पहा. जोसेफ मॅजिनेचे चारित्र कोणी लिहिले? याचं करेक्ट उत्तर आहे वेदा सावरकर. पुढील प्रश्न पहा. भारताचे पितामह असे कोणास म्हटले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न पहा. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? करेक्ट उत्तर आहे आचार्य कृपलानी. पुढील प्रश्न पहा. कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? याचं करेक्ट उत्तर अभिनव भारत.
मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. पुढील प्रश्न पहा. युनोच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही म्हटलेला आहे? उत्तर आहे फ्रान्स. पुढील प्रश्न पहा. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे 5वा. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे झिंगे कोळंबी उत्पादन. पुढील प्रश्न पहा. चुकीचा पर्याय ओळखण्यासाठी विचारलेला आहे. तर पहा, सिक्कीम गंगटोक, त्रिपुरा आगरतळा, मिझोराम ऐज्वाल आणि आसाम गुवाहाटी दिलेलं आहे. तर याचं रॉंग उत्तर आहे, म्हणजेच योग्य उत्तर आपलं ठरणार आहे आसाम गुवाहाटी दिलेलं आहे. तर आसामची राजधानी ही दिसपूर आहे. पुढील प्रश्न पहा. धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात याच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्त्व घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 15. ठीक आहे, अनुच्छेद 15. पुढील प्रश्न पहा. खालील पैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. पहा, बिहारमध्ये सुद्धा आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईची उंची किती फूट म्हटलेलं आहे? फूट किती उंची फूट म्हटलेलं आहे? तर फुटामध्ये विद्यार्थी मित्रांनो 5400 फूट आहे. ठीक आहे, हे रॉंग उत्तर आहे. उत्तर आहे 5400 फूट. 5400 फूट. आणि मीटरमध्ये जर म्हटलं तर 1646 मीटर हा फरक आहे. ठीक आहे, फूट आणि मीटरमध्ये लक्षात ठेवा. आता फूटमध्ये सुद्धा विचारण्यात येत आहे म्हणून लक्षात ठेवा. 5400 फूट आहे. मरीना गर्त खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? आर्क्टिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर की पॅसिफिक महासागर? तर याचं योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. पुढील प्रश्न पहा. सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत? तर पहा, कोणती कोणती शहरे आहेत? तर तुळजापूर हे शहर आहे, त्यानंतर आहे धाराशिव, त्यानंतर आहे बीड आणि त्यानंतर आहे चाळीसगाव. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? उत्तर आहे यादव घराणे. नेक्स्ट प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आसाम रायफल. फोर्स 1 सुद्धा आहे, SRPF सुद्धा आहे, CRPF सुद्धा आहे, पण आसाम रायफल हे पोलीस दल नाही आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता फोर्स नक्षल विरोधी कमांडो फोर्स नाही? तर याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1. पुढील प्रश्न पहा. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उत्तर आहे लोह. पुढील प्रश्न पहा. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? याचं योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक. नेक्स्ट प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे कोयना. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसाचे अधिवेशन कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सर्वात जास्त दिवसाचे असते. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही म्हटलेलं आहे? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे घृणेश्वर मंदिर. तर बघा काय काय आहे. ताजमहलसुद्धा आहे, अजिंठा लेणीसुद्धा आहे, लाल किल्लासुद्धा आहे. याचं योग्य असणार आहे उत्तर घृणेश्वर मंदिर. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? याचं योग्य उत्तर आहे गोवा. ठीक आहे, सर्वात तरुण राज्य आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील शिखर सर्वोच्च कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे कळसूबाई. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा.
महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? उत्तर आहे शेकरू. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही? याचे योग्य उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर अहमदनगर, आताचा अहिल्यानगर. पुढील प्रश्न पहा. शून्याचा शोध कोणी लावला? याचं करेक्ट उत्तर आर्यभट्ट. पुढील प्रश्न पहा. खालील व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडायची आहे. तर पहा. ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर योग्य आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती योग्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम दिलेला हे चुकीचं आहे, इथे वर्धा पाहिजे होतं. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा आणि कोल्हापूर योग्य आहे. पुढील प्रश्न पहा. ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल खालीलपैकी कोणाच्या हालचालीचे नियंत्रण करतात? याचं करेक्ट उत्तर आहे विमान, ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. इंटरपोल काय आहे? तर बघा, पृथ्वीला मधोमध कापणारी काल्पनिक रेषा इंटरनेटसाठी. पुढील ऑप्शन पहा. वापरलेला फोन विविध देशात पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना. इस्रोने सोडलेला आंतरराष्ट्रीय उपग्रह. आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता? तर याचं करेक्ट उत्तर अंदमान निकोबार. नेक्स्ट प्रश्न पहा. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही म्हटलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे परभणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. टेलिस्कोप तारे दिलेला आहे, तर मायक्रोस्कोप काय राहील? बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. पुढील प्रश्न पहा. सर्वाधिक जुनी विद्यापीठ कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही म्हटलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे नांदेड. ठीक आहे. आता प्रस्तावित आहे पण सध्या झालेला नाही आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. व्हिटॅमिन C कोणत्या फळात सर्वात जास्त असते? याचं योग्य उत्तर आहे संत्री. पुढील प्रश्न पहा. निळा लिटमस आम्लारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? तर याचं करेक्ट उत्तर राहील रंगहीन, म्हणजे जसाचा तसाच राहणार आहे तो. ठीक आहे. रंग बदलणार नाही आहे. पुढील प्रश्न पहा. मानवी रक्ताचा pH म्हणजे सामू किती आहे? तर 7.4. ठीक आहे. उदासीन असतो. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्रॅफाइट. पुढील प्रश्न पहा. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत? तर हे असेंद्रिय संयुगे आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. समस्थानिकामध्ये असते, तर समस्थानिकामध्ये काय असते? प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. पुढील प्रश्न पहा. जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रेबीज, म्हणजे पाण्याची भीती वाटणे, त्याला हायड्रोफोबियासुद्धा म्हणतात. जे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास म्हणतात, तर याला काय म्हणते? अवतरंग म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. 1 मिली व्होल्ट म्हणजे काय? तर 10⁻³ व्होल्ट राहील. पुढील प्रश्न पहा. प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्ष सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता आहे? तर तो आहे संधिपाद प्राणी. ठीक आहे. म्हणजेच ऑर्थोपोडा, ज्यामध्ये सर्व कीटक वर्ग येतात. नेक्स्ट प्रश्न पहा. खालीलपैकी वली पर्वत कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे वली पर्वत आहे हिमालय. पुढील प्रश्न पहा.
शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते. काय पाहते? तर नगरपंचायत पाहत असते. पुढील प्रश्न पहा. डिप्रेस क्लास मिशन संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली आहे वीरा शिंदेने. पुढील प्रश्न पहा. 1802 मध्ये पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर याचं उत्तर राहणार आहे दुसरा बाजीराव. भारतीय व्यापारी स्पर्धेत यांच्यात 3 युद्ध झाली, त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात. तर कोणते आहे ते? उत्तर राहील इंग्रज फ्रेंच युद्ध. पुढील प्रश्न पहा. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे यांना राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र सिंह. पुढील प्रश्न पहा. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे कलम 324. पुढील प्रश्न पहा. कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो? तर याचं उत्तर आहे 4 मिनिटाचा फरक असतो. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे जर्मनी. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचित्रा कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? उत्तर आहे उत्तर प्रदेश. याचं योग्य उत्तर राहणार आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा. बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. तर याचं करेक्ट उत्तर आहे इम्पिरियल बँक. पुढील प्रश्न पहा. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले? तर याचं करेक्ट उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न पहा. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना. पुढील प्रश्न पहा. वसई किल्ल्याचा प्रकार कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे भुईकोट किल्ला. पुढील प्रश्न पहा. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2020. पुढील प्रश्न पहा. मोर्चूनची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे CuSO4. पुढील प्रश्न पहा. कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न पहा. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते? उत्तर आहे 16. पुढील प्रश्न पहा. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते? उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न पहा. LPG गॅसमध्ये 2 प्रमुख घटक असतात. उत्तर आहे ब्युटेन आणि आयसोब्युटेन. पुढील प्रश्न पहा. बर्फ उष्णतेचा काय आहे? तर दुर्वाहक आहे. UPIचं फुल फॉर्म काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे युनिफॉर्म पेमेंट इंटरफेस. पुढील प्रश्न पहा. भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर बघा, सोलापूरमधून जाते, पुणेमधून जाते, अहमदनगरमधून जाते, पण सातारामधून जात नाही. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? याचं योग्य उत्तर आहे मिथेन. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? उत्तर आहे यकृत. ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. विद्युत दिव्यामध्ये कोणता धातूचा तंतू असतो? ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. जीवनसत्व ड चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते? ऑप्शन क्रमांक 3 त्वचा याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रोटॉन व न्यूट्रॉन. पुढील प्रश्न पहा. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? याचं योग्य उत्तर आहे मिथेन. ऑप्शन क्रमांक 1
पुढील प्रश्न पहा, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 21%, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? याचं योग्य उत्तर आहे 23. आणि संख्या जर विचारल्या तर 46. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही म्हटलेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे बिल क्लिंटन, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे अजिंक्यतारा, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती कंपनी एलन मस्क यांनी विकत घेतली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ट्विटर. पुढील प्रश्न पहा, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 25. पुढील प्रश्न पहा, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा, भारताचे उपराष्ट्रपतीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? उत्तर आहे राज्यसभा. पुढील प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे 11 एप्रिल 1827. पुढील प्रश्न पहा, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे धवल क्रांती, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे 5 जून. पुढील प्रश्न पहा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती संस्थेची स्थापना केली? याचं करेक्ट उत्तर आहे रयत शिक्षण संस्था, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिरीज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? याचं करेक्ट उत्तर आहे 23 जून 1758. पुढील प्रश्न पहा, रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर करतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्पिग्नोमॅनोमीटर. नर्मदा आणि तापी या नद्या आहेत, तर या नद्या आहेत पश्चिम वाहिन्या, ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रायगड, ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय? याचं करेक्ट उत्तर आहे डेबूजी झिंगरोजी जानोरकर, ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1935. पुढील प्रश्न पहा, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद दर्जाचे आहे? तर कोणते आहे? अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहे, ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा, स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे क जीवनसत्वाच्या अभावी होतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात? याचं करेक्ट उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. पुढील प्रश्न पहा, दर्पण हे पत्र 1832 मध्ये मुंबईत कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट उत्तर बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा, कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कुठं होतो? तर याचं करेक्ट उत्तर नरसोबाची वाडी. पुढील प्रश्न पहा, साल्हेर हे किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नाशिक इथे आहे. पुढील प्रश्न पहा, या विकारात रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही? तर याचं करेक्ट, आणि याला थॅलेसिमिया किंवा मधुमेह, संधिवात किंवा उच्च रक्तदाब यापैकी काय म्हणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे मधुमेह. त्यानंतर पुढे प्रश्न पहा, फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ठाणे खाडी, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेचे कलम अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? उत्तर आहे 360. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही म्हटलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे परराष्ट्र व्यवहार. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? आपण बघितला प्रश्न. पुढील प्रश्न पहा, या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात? ठीक आहे, इथे द्राव पाहिजे होतं. याचं करेक्ट उत्तर आहे ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, GPS या संज्ञेचा अचूक विस्तार कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस.
पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न पहा, हत्तीरोग कशामुळे होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे मोटोझोआ. पुढील प्रश्न पहा, नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? याचं योग्य उत्तर आहे समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी. पुढील प्रश्न पहा, जमिनीवर ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरण शोषून घेतात? याचं योग्य उत्तर अवरक्त किरण. पुढील प्रश्न पहा, क्युसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? याचं योग्य उत्तर आहे पाण्याचा प्रवाह. पुढील प्रश्न पहा, अति मद्य सेवनामुळे खालीलपैकी या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्र हा विकार जडतो. याचं योग्य उत्तर आहे B1. पुढील प्रश्न पहा, 1 किलोबाईट म्हणजे किती? याचे योग्य उत्तर आहे 1024 बाईट्स. पुढील प्रश्न पहा, विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा वलयबिंदू कसा असतो? याचं करेक्ट उत्तर अति उच्च. पुढील प्रश्न पहा, मिठाचे रेणुसूत्र काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे NaCl. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? याचं करेक्ट उत्तर आहे ॲनाफिलीस डासाची मादी. पुढील प्रश्न पहा, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या? याचं योग्य उत्तर आहे अल्ट्रासोनिक. पुढील प्रश्न पहा, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे उच्च ताण. पुढील प्रश्न पहा, रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात? उत्तर आहे सोडियम. पुढील प्रश्न पहा, आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोह म्हणजेच आयरन याचा अणुक्रमांक किती आहे? योग्य उत्तर 26. पुढील प्रश्न पहा, BCG लस कोणत्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? उत्तर क्षय. पुढील प्रश्न पहा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उत्तर आहे लोह. पुढील प्रश्न पहा, कुलम हे कशाचे एकक आहे? याचं योग्य उत्तर आहे विद्युत प्रभाव. पुढील प्रश्न पहा, इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे कशाचे उदाहरण आहे? पुढील याचे योग्य उत्तर आहे अपस्करणाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न पहा, ऑर्निथॉलॉजी हे शास्त्र कशासाठी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पक्षी अभ्यास. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्युप्राइट. पुढील प्रश्न पहा, हृदयाचे कार्य चालू आहे हे तपासण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरतात? योग्य उत्तर असणार आहे ECG. पुढील प्रश्न पहा, शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते? करेक्ट उत्तर स्वादुपिंड. पुढील प्रश्न पहा, सार्वत्रिक दाता रक्तगट खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे O. पुढील प्रश्न पहा, सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू असतात? याचं करेक्ट उत्तर आहे उदासीन. पुढील प्रश्न पहा, एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्त करू शकते? उत्तर आहे 3 महिन्यांनी. पुढील प्रश्न पहा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार कशातून होतो किंवा करण्यात कोणती महत्त्वाची भूमिका असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ॲनाफिलीस डासाची मादी. पुढील प्रश्न पहा, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे वातावरणातील बदल. पुढील प्रश्न पहा, जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? याचं करेक्ट उत्तर आहे ऊर्जा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर रक्तक्षय होतो. ठीक आहे, त्याला ॲनिमिया सुद्धा म्हणतात. ऋणप्रभारित कणांना असे म्हणतात? इलेक्ट्रॉन असं म्हणतात. याला निगेटिव्ह ईवर कधी पण इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. पुढील प्रश्न पहा, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? ॲडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला. पुढील प्रश्न पहा, पाण्याची महत्तम घनता या तापमानास असते? याचं करेक्ट उत्तर आहे -4 डिग्री. पुढील प्रश्न पहा, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? याचं करेक्ट उत्तर आहे क्लोरोफ्लोरो
कार्बन. CFC. पुढील प्रश्न पहा, शक्तीचे एकक काय? याचं योग्य उत्तर आहे वॅट.